ताई ताई मला पाणी आण. कशी झाली मीटिंग? फर्स्ट क्लास. सकाळी जे जे बोलायचं ठरवलं होतं सगळं बोलून मोकळा झाला. खुशीत दिसतोयस एकदम. म्हणून प्रश्नच नाही. मिस्टर भाटियांची मीटिंग झाली, त्यांना मी स्पष्ट सांगितलं, म्हणलं येस येस मी ही नोकरी करत नाहीये. हा? अरे तू नोकरी करायची असं ठरवलं होतंस ना, मग हे अचानक? अचानक नाही, मी खूप दिवस विचार करत होतो. ए बाई, अगं तू टेन्शन कशाला घेतेस? मी नोकरी म्हणजे काम करणार आहे, फक्त नोकरी नको एवढं सांगितलं. म्हणजे काय? म्हणजे असं, आता त्यांचे जे मिल्क प्रोसेस्ड प्रॉडक्ट्स असतात ना, त्या संपूर्ण प्लॅनची जबाबदारी मी घेणार, पण ती कन्सल्टंट. मला जनरल मॅनेजर किंवा सीईओ अशा वगैरेचं कुठलंही पद मला नको. म्हणजे तू काय करणार आहेस? म्हणजे आता बघ, आता सीईओ म्हणजे कसं असतं की संपूर्ण प्लॅनची जबाबदारी 24 तास त्याच्यावर असते. मला ते नको. मी संपूर्ण लक्ष घालणार, पण कन्सल्टंट म्हणून. म्हणजे कसं, मार्केटिंग बघणार, प्रॉडक्टची क्वालिटी बघणार, ह्या गोष्टी सगळ्या माझ्या थ्रू जाणार ना. आणि यासाठी मला मंथली बेसिसवर हँडसम अमाऊंट मिळणार. आलं लक्षात. म्हणजे तुझ्यावर रोजची कामाची जबाबदारी नसणार. करेक्ट. तू तुझ्या मनाचा राजा. येस, आय एम हॅव्हिंग माय केक अँड इटिंग इट टू. चला आता ही छानशी बातमी आपण चहा पिऊन सेलिब्रेट करूया. वा वा वा, सेलिब्रेशनची काय राजेशाही कल्पना आहे ती. वा. अरे आपण साधी माणसं बाबा, आपल्या कल्पनाही साध्याच असायच्या. एकदा हा प्लांट सुरू दे, नाही दिवाकरला मी धडा शिकवला ना. मला काय म्हणालास? नाही, मी म्हटलं चहा बरोबर चिवडा पण घेऊन ये, काहीतरी चमचमीत खाण्याची लहर आली. वहिनी, तू आणि दिवाकर दादा एकदा गडकरींशी बोलून का घेत नाही ग? आम्ही त्यांच्याशी काय बोलावं असं तुमचं म्हणणं आहे? अगं आता ते मी कसं सांगू? हे बघ, गडकरींमुळे ह्यांना अटक झाली की नाही, त्यामुळे तेच काहीतरी करू शकतील ना याच्यात. एक मिनिट वंसा, तुम्ही गडकरींवर आरोप वगैरे करताय का? नाही करा, पण तो करताना तुमच्या हातात काही पुरावा आहे का? हे बघ वहिनी, पुरावे असते ना तर आज गडकरी जात असते आणि हे बाहेर असते. अच्छा 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 अच्छा, म्हणजे एकदा गडकरींना अटक झाली की तुम्हाला समाधान वाटेल, राईट? वहिनी, तू माझ्या बोलण्याचे असे फाटे का फोडतेस? यांना अटक झाली याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? हे कोणीच नाही आहेत का तुमचे? आहेत ना, ऑफकोर्स आहेत. पण विनायकराव जसे या घरचे जावई आहेत, तसेच गडकरी या घराचे होणारे व्याही आहेत. त्यांची मुलगी या घरात सून म्हणून येणार आहे. वहिनी, तू सारखं या घरात असं काय म्हणतेस? या घराशी माझा काहीच संबंध नाहीये. नाही. या घराशी तुमचा काहीही संबंध नाही. वंस, तुमचं हक्काचं घर तुम्ही मागे सोडून आलात की नाही? मग आता या घरातली शांती नष्ट करू नका. आता आलाच आहात तर राहा ना शांतपणे. का बोलवलंय आजीने सगळ्यांना? आता ते मी कसं सांगणार? अरे पण तुलाच निरोप दिला होता ना. त्यांनी मला फक्त एवढा निरोप दिला, उद्या सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान सागर बाबांना मी भेटायला बोलवलंय असं सांग. हा, तुमच्या बरोबर राकेश बाबा आणि घरातल्या सगळ्या मंडळींना त्यांनी भेटायला बोलवलेलं आहे. कारण नाही सांगितलं? विचारून येऊ का त्यांना? तेवढी गरज नाही. तुम्ही एवढे अस्वस्थ कशामुळे झाले? तुम्हाला सांगू का सागर बाबा, माणसाचं चित्त जर विचलित असलं ना तर त्यांनी ध्यान लावून बसावं. हे सुद्धा तुझ्या त्या गावच्या बाबाने सांगितलं? तुम्ही कसं काय ओळखलं? तुम्हाला कसं कळलं? कळणारच, सारखा बडबडत असतो ना त्यांच्याबद्दल तू.
तेवढी ओळख पुरे आहे त्यांची. नाही खरंच सागर बाबा, काय करायचं ना, आपलं मन अस्थिर असलं की आपण असे डोळे मिटायचे शांतपणे आणि डोक्यातले सगळे विचार बाजूला काढायचे. सगळे विचार एका मागोमाग एक 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 आणि शांत असं ध्यान लावून बसायचं. एकच विचार आपल्या मनातनं जात नाही. तो ज्या व्यक्तीबद्दल असतो त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जीवापाड प्रेम असतं. बाकीचे सगळे विचार जातेत पण त्या व्यक्तीबद्दलचे विचार जात नाही. आणि मग आपण समजायचं ह्याच व्यक्तीसाठी आपलं आयुष्य आहे. त्याच व्यक्तीबरोबर आपले स्नेह संबंध आहेत. त्याच व्यक्तीवर आपलं प्रचंड प्रमाणात प्रेम. ए बस बस, हा तुझा पोरखेळ बस झाला. नाही शपथ. ठीक आहे. त्या बाबांनी एकदा मला सांगितलं, मी करून बघितलेलं. नाही पण आजीने काय सांगितलं? मला अनुभव आलेला आहे. अरे मस्करी नाही करत मी. ठीक आहे, तुम्ही एकदा करून बघा. ठीक आहे, करून बघ. ओके ठीक आहे, बस पटेल तुम्हाला. हो पटेल पटेल. एकदा बघा. हो हो. शांतपणे असे. पण मी डोळे मिटलेले असताना कोणची व्यक्ती माझ्या नजरेसमोर सारखी येत होती. अरुण, उशीर झालाय, झोपायला येतोस? तू झोप. तोच विचार करून किती त्रास करून घेणार आहेस? तुला एक सांगू, आपण प्रीतीशी ह्या विषयावर सध्या नको बोलूया. आपण तिला जितकं ओरडू रागावू, आशिषला भेटू नको सांगू ना, तितकं ती करेल. थोडा वेळ जाऊ दे. सगळं नॉर्मल झालं की मग आपण तिच्याशी बोलूया. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तू एक काम कर निकी, प्रीतीला जाऊन सांग की मी आशिषला भेटायला बोलावलंय. काय? सांगतो, वेळ आल्यावर सगळं सांगतो. राकेश बाबा काय रे? तुम्हाला महासाहेबांनी बोलवलं. मला आत्ता? नाही आत्ता नाही, उद्या सकाळी मीटिंग आहे. सगळ्यांनाच बोलवले. सगळ्यांना म्हणजे? सगळ्यांना म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या मेंबरांना. हो पण कशासाठी बोलवलं काही कल्पना? मला कशाला सांगणार ते? बरं पण मला बोलवलं इतकं नक्की? मला मेघना त्यांनी सांगितलं ना तुम्हाला सांगायला, म्हणून आलो ना तुम्हाला सांगायला. बरं ठीक आहे, थँक्स. हा वेलकम. आजीने सगळ्यांना बोलवलंय म्हणजे तिला वाटणीबद्दल तर बोलायचं नसेल. प्रीती, 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 केव्हापासून हाका मारतेय? ऐकू येत नाहीये? मम्मा प्लीज, मला काही बोलायचं नाही, मला काही ऐकायचंही नाही. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मला कोणताही सरप्राईज नकोय. ठीक आहे, मी सांगायला आले होते डॅडींनी आशिषला भेटायला बोलवलंय. काय? डॅडींनी आशिषला भेटायला बोलवलंय. खरंच? खरंच. हळू पडेल ना मी. खरंच ना? अगदी खरं.
त्यांना पटवलं. छे ग, मी कसली पटवते, त्यांचं त्यांनाच पटलं. किती छान. मला असं वाटतं ना मी स्वप्नात आहे. चिंता काढू नको. हे बरं आहे ना, म्हणजे मनासारखं झालं की डॅडी किती स्वीट. हा, मी खूप खुश आहे बाबा, मी खूप खुश आहे. आता एक कर, आशिषला फोन कर आणि डॅडीने बोलवलंय म्हणून सांग. सांगशील? ओके, गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. विनायक साहेब, काहीतरी खाऊन घ्या. अहो, एवढ्या विनवण्या जर देवाला केल्या असत्या ना तर देव सुद्धा प्रसन्न झाला असता. काहीतरी खाऊन घ्या. काय साहेब, हे काय खात नाही का? हो, अगं ह्यांचं काय इकडे झालं ना तर प्रॉब्लेम व्हायचा. मरू द्या ना साहेब. चव्हाण, तुम्ही तुमचं काम करा. सॉरी सर. वंस, तुम्ही एवढं वाईट वाटून का घेताय? अहो, मेघना बरोबरच बोलली. खरंच आपल्या बायकांसाठी सासरचं घर हेच मानाचं स्थान असतं ना. का पण? का असं? मी या घरात लहानाची मोठी झाले की नाही? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण लग्नानंतर तुम्ही नवऱ्याच्या घरी राहायला गेलात ना, जसं तुमच्या भावांबरोबर लग्न करून मी आणि मेघना या घरी आलो. आता हेच आमचं घर ना. वंस, सगळं व्यवस्थित चाललं होतं. आता प्रश्न उभा राहिलाय तो तुम्ही तुमचं घर सोडून इथे आलाय म्हणून. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा की मी त्या घरात राहून सगळे हाल सगळं सहन करत राहायचं. नाही वंस, तसं नाहीये. आणि तुम्हालाही ते चांगलं माहिती. तुमचे जर त्या घरात खरंच हाल झाले असते ना तर मी स्वतः आले असते तुम्हाला घेऊन जायला. आणि आत्ताही तुम्ही इथे आलाय ते तुमचे वैचारिक मतभेद झालेत म्हणून. आणि वंस, नाती तुटेपर्यंत ताणायची नसतात, हो ना? बरोबर आहे तुझं बहिणी, अगदी बरोबर आहे. मला आता कळलंय सगळं. हे घर माझं नाही आहे. हेच काय, कुठलंच घर माझं राहिलेलं नाहीये, ना हे ना ते. काय हे वंस, तुम्ही परत गैरसमज करून घ्यायला लागला. मी अजिबात गैरसमज करून घेत नाहीये, मी अगदी बरोबर बोलतेय. खरं तर मीच अजून नीट विचार करायला हवाय. सर, काय? सर, ते विनायक रणदिवे आल्यापासून काही खात वगैरे नाही आहेत. मग त्यांना एक चांगलंसं गाणं ऐकवून जेवायला घालू का? नाही, तसं नाही. म्हणजे लॉकअपमध्ये काही झालं तर? काय झालं तर म्हणजे? काय झालं तर म्हणजे काय? मेला तर? हो. मग बरं आहे ना, त्या गडकरींचाही त्रास संपेल, आपलाही त्रास संपेल, आहे की नाही? तुमचं नातेवाईक आहे का तो?
नाही पण सर. नाही ना, मग तुम्हाला काही दुसरे कामधंदे नाही? चला राऊंड अपला जायचं का नाही? चला चला चला, कामाला लागा. येस सर. त्रासच झाला या रणदेवेचा. हाय आशिष, एक गुड न्यूज आहे. प्रीती, अगं काय चाललंय तुझं? नाही बरी आहेस ना? का रे? नाही, एकदा बॅड न्यूज देतेस, आता गुड न्यूज काय? अरे तुला खरं वाटणार नाही, पण ना आज आमच्याकडे एक वेगळंच चित्र आहे. म्हणजे? मी घरी आले तेव्हा डॅडी खूप संतापले होते, काही बोलत होते. म्हणजे मग मी पण बोलले, म्हणाले की मी मोठी झाले, मला सगळं कळतं, मी आशिषला भेटणार. आई शपथ, तू सॉलिड आहेस यार प्रीती. सॉलिड काय, पण मी बोलले खरी, नंतर मला वाटलं डॅडी संतापलेत, आता काय होईल कुणाच ठाऊक. पण ना रात्री मम्मा माझ्या बेडरूम मध्ये आली आणि मला काय म्हणाली असेल? काय म्हणाली, डॅडींनी आशिषला घरी बोलवलंय. काय? तुझी शपथ, आता बोल. अगं मी काय बोलू, माझी तर बोबडीच वळली. हे प्रीती, पण ते हिंदी सिनेमातल्यासारखं काय होणार नाही ना? म्हणजे मुलीच्या मित्राला घरी बोलवायचं आणि घालून पाडून बोलायचा, अपमान करायचा, तुम्हारी हैसियत ही क्या है वगैरे वगैरे. आशिष, असं मी होऊ देईन का? अगं नाही ग. मग मला सांग, कधी येतोयस डॅडींना भेटायला? अगं मी तर आत्ताही यायला तयार आहे, पण अगं बाबा 1-2 दिवसात घरी येतील, मग ते आल्यावरच मी येईन. ओके, प्रॉमिस. ओके, चल बाय. बाय. अरे वाह, क्या बात है. ही मुक्ता घरात असेपर्यंत ना मला एक कप चहा प्यायची सुद्धा फुरसत नसते. नुसती दिवसभर गडबड आणि नाचानाच. लहानपणापासूनची सवय तिची. तुला सांगतो, लहानपणी तिला बस पाशी सोडायचो ना, तोपर्यंत श्वास घेतलेला नसायचा. एकदा सॉलिड धमाल आहे. सगळी तयारी झाली, दप्तर उत्तर घेतलं, बस पाशी गेलो, तिथं तिला आठवण झाली. बाईंनी काय ते गृहपाठात फुगडीचा उखाणा लिहायला दिला होता, तो लिहिलेला नाही बाईंनी. फुगडीचा उखाणा? अगं मराठी पारंपरिक खेळ असं काहीतरी प्रोजेक्ट होता. त्यात तिने ते काय मंगळागौरीची गाणी, नंतर भोंडला, हादगा वगैरे अशी माहिती लिहिली, पण तिला तो उखाणा काय आठवना. कमाल झाली का बाई? कमाल? अगं तू दृश्य डोळ्यासमोर आण. 8:15ची वेळ, तिला स्कूलच्या दारापाशी सोडलेलं, तिथून घरी येऊन आंघोळ करून मला ऑफिसला पोहोचायचंय, आणि पोरगी मला विचारते, बाबा मला उखाणा सांगा पटकन. मग रे? मग काय, तू हसून होत आहे. माझी राडीची वेळ आली होती त्यावेळेला. शेवटी काय नाही, शालिनी वहिनीनं फोन केला, त्यांनी काय तू उखाणा सांगितला, तो मैत्रिणी वगैरे काहीतरी होता. आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या हातात पाटल्या तोडीच्या. करेक्ट. आज तो उखाणा तिने लिहिला आणि मग माझी सुटका झाली. खरंच शालिनी वहिनी किती प्रेम करतात ना मुक्तावर, अगदी स्वतःच्या मुलीसारखं. आणि तेच ती मेघना बघ, सारखं तिला काहीतरी उणं धुणं काढत असते. आश्चर्य वाटतं ने, एकाच घरात राहणाऱ्या या व्यक्ती, एक अशी वागते तर दुसरी तशी वागते. असंच असतं. साधं बघ ना, मासाहेब कसे किती चांगले आहेत, कशा आहेत त्या, स्वभावाने किती छान आहेत. त्यांच्यातलं एक तरी गुण त्यांच्या मुलात उतरलाय का? आपण तर एक सांगतो, पद्माकर निदान समजूतदार तरी आहे. एक नंबरचा कद्रू जर कोण असेल ना, तो दिवाकर आहे. ताई, मी जरा काम करतो. अरे एवढ्या कसल्या कामात आहे सर सध्या? काल रात्री तुझ्या खोलीत दिवा दिसला म्हणून मी डोकावले, तर खोलीभर नुसत्या फाईल्स पसरल्या होत्या आणि मध्ये बसून तू काम करत होतास. काय नाही, जरा ऑफिसमध्ये काही फाईल्स घरी आणल्या, तपासून बघत होतो.
आता कशाला तपासायच्या त्या फाईल्स? काय त्यामध्ये दिवाकरची काही काळी कर्तृत्व लपलेली आहेत. अशा कागदपत्रांची एक सेपरेट फाईल बनवणार आहे मी. अरे पण कशासाठी? वेळ आली की त्या दिवाकराला धडा शिकवायचा मला. सोडणार नाही त्याला मी. नो. सरदेसाई कुटुंबातले आज सगळेजण आपण इथे एकत्र जमलेले आहोत. कशासाठी जमलो आहोत याचा अंदाज सगळ्यांना आहेच.